दत्तात्रय नाम नित्य जपे जो निष्काम, तया नाही द्वैत भाव, दृष्टी दिसे गुरुराव। तया नाही द्वैत भाव, दृष्टी दिसे गुरुराव। ध्यानी मनी दत्तराज, दत्ताविन नाही काज, तया नाही द्वैत भाव, दृष्टी दिसे गुरुराव। एका जनार्दनी जपा, दत्त नाम मंत्र सोपा, तया नाही द्वैत भाव, दृष्टी दिसे गुरुराव। योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्य किल शक्तिधरः स्वधाम्नाम्। अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादि, प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया। दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया। महायोग पीठे तटे विमरत्यां, वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं। परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। वार करी संतांचा, वार करी संतांचा, वार करी संतांचा, या वारकरी संताच्या। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढिलो मी, नमो लंकापुर नगरी जिथे ज्ञान पावितो झालो आम्ही, नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पुढे इथून पुढे कामी विढाला। तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तीन शिरे सहा हात, तया माझे दंडवत, 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 तया माझे दंडवत।
जो निष्काम तया नाही द्वैत भाव दृष्टी दिसे गुरुराव. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता घेतलेला अभंग श्री संत नाथ महाराज यांचा आहे. 5 चरणाचा आहे. प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून नाथ महाराजांची भाषा अगदी सरळ आहे. नाथ महाराज सरळ सरळ वर्णन करतात की दत्तात्रय नाम नित्य जपे जो निष्काम, म्हणजे जो निष्काम पद्धतीने त्या भगवान दत्तात्रयाचं नाम घेतो त्याच्या जीवनात मुख्य काही लाभ प्राप्त होतात. त्यातला पहिला लाभ आहे तया नाही द्वैत भाव. त्याच्याकडे द्वैत नावाचा जो भाव आहे तो शिल्लक राहत, त्याच्याकडे द्वैत शिल्लक राहत नाही. आणि दुसरा लाभ त्याला प्राप्त होतो दृष्टी दिसे गुरुराव, म्हणजे त्याला साक्षात परमात्मा दिसायला लागतो. पुढच्या चरणामध्ये नाथ महाराज गोड सांगतात की दत्ताविन नाही स्थान. ज्या वेळेस तो भगवान परमात्मा आपल्याला या दृष्टीने दिसायला लागतो त्यावेळेस तो एका विशिष्ट ठिकाणी दिसतो अशातला भाग नाही, तो सर्वत्र दिसू लागतो. दत्ताविन नाही स्थान दत्त रूप जनवन, म्हणजे सर्वांच्या ठाई सर्वांमध्ये त्या भगवान दत्तात्रयाचं दर्शन आपल्याला व्हावं लागतं. आणि ज्या वेळेस अशी परिस्थिती आपल्या जीवनात येते त्यावेळेस आपल्याकडे द्वैत नावाची गोष्ट शिल्लक राहील. तया नाही द्वैत भाव दृष्टी दिसे गुरुराव. पुढच्या चरणामध्ये नाथ महाराज गोड सांगतात की त्याच ध्यान माझ्या मनात चाललंय. ध्यानी मनी दत्तराज दत्ताविन नाही काज. माझ्या जीवनामध्ये दत्त प्रभूंशिवाय दुसरं कामच नाही. माझ्या मनामध्ये दुसरी इच्छाही नाही, अपेक्षाही नाही, कोणताच विचार नाही, फक्त दत्त प्रभू सोडले तर. आणि शेवटच्या चरणामध्ये नाथ महाराज आपल्याला गोड उपदेश करतात. इतरत्र नावं घेण्यापेक्षा, इतरत्र याचं त्याचं कुटाळ करण्यापेक्षा सरळ सरळ सोपा मंत्र दत्त नाम मंत्र सोपा. काय करायचं? एका जनार्दनी जपा, त्याचा जप करा आणि काय होईल त्यानं? तया नाही द्वैत भाव दृष्टी दिसे गुरुराव. विठाला हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विस्तृत अर्थ आपल्याला बघायचाच आहे. तत्पूर्वी आपल्याला अल्पसा परिहार देणं, तुमच्याच गावात येऊन तुमच्याच गावाची कार्यक्रमाची रूपरेषा सांगणं हे वक्त्याचं प्रधान कर्तव्य. स्वयंपाक कक्षातील थोडी शांतता ठेवा. आपला 37 वर्षापासून चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा श्री क्षेत्र मानोरी बुद्रुक तालुका येवला जिल्हा नाशिक. तर या सप्ताहातील आज 6व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली. कीर्तन सेवेचे यजमान सूर्यभान रामकृष्ण ती पाहिले आणि दत्तू भैरवनाथ भवर. अन्नदात्यांचे नाव खूपच मोठले. आजचे अन्नदाते विठ्ठल धोंडीराम वाढवणे वावधाने, बाळासाहेब धोंडीराम वावधाने, दीनानाथ धोंडीराम वावधाने, गोरख धोंडीराम वावधाने, संदीप पंढरीनाथ वावधाने यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमानं सर्वांच्या गावाच्या सर्वांच्या वतीनं माझ्यासारख्या छोट्या अशा ज्ञानोबरायांच्या सेवकाकडं ही सेवा आली. जोग महाराजांच्या सेवकाकडे ही सेवा आली. सर्वांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो. खऱ्या अर्थानं पाहिलं मी काही खूप मोठा कीर्तनकार नाही आहे बरं, पण काय उंचीना आहे मोठा, त्यानं मोठा नाही. असं ज्ञान आपलं तुमच्यापेक्षा कमीच आहे. कारण मानोरी गावचं असं ऐकू नये, इथं प्रत्येक घरात भजनी, इथं यायचं म्हटल्यावरती थोडा विचार करून अभ्यास करूनच यावं लागतं. बरोबर आहे की नाही? अजून भाग्याचं गाव आहे अजून आपल्या येवला तालुक्यात, निफाड तालुक्यात, नाशिक जिल्ह्यात. आता 2 मानोरे, एक निफाडमध्ये एक येवल्यात आहे ना, म्हणून दोन्ही असं. त्या दृष्टीनं सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे. कारण ज्या वेळेस आलो त्यावेळेस इथं कुणीच नव्हतं. आता उभं राहिल्यानंतर कळतंय की आता जागा कमी पडेल. खऱ्या अर्थानं सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. गायकवृंद, वादकवृंद आमचे आदरणीय गोकुळजी महाराज आहे. सर्व गायकवृंद आता प्रत्येकाचं नाव घेत बसलं तर मग 1.5 तास लागेल. साऊंड सिस्टमचा तर विषयच नाही. कारण भाऊ आवाजाच्या बाबतीत असं आहे की ज्या वेळेस पहिल्यांदा
पहिली थाप ज्या वेळेस ऐकायला येते का त्यावेळेस कीर्तन कळत असतं आपलं कीर्तन खाली जाणार आहे का वरती जाणार आहे. तुमच्या लक्षात येणार नाही आमच्यातलं ऐका. आदरणीय श्रीयुत हरिभक्तीपरायण आळंदी क्षेत्रामध्ये निवास ज्यांनी केला श्रीयुत महाराजांचं नाव मला माहिती नाही बरं का. रोशन महाराज सांगितलं मग अशी, पण ते आता एवढं काय काय लक्षात ठेवायचं बरोबर आहे की नाही. त्यातले त्यात आज पर्व काळ आहे दत्त जयंतीचा. माझा विचार आज वेगळा होता, अभंग दुसरा घ्यावा, पण नंतर म्हटले की दत्त जयंतीच्या दृष्टीनं सारा सांगा. आता त्या दृष्टीनं मग मी आता इथं आले पाहिलं, म्हटलं आता 3 शिरे 6 हात घ्यावा तर मग उद्याच्या बाबाला काय ठेवावा बरोबर आहे की नाही. असं केलं तर मग अवघड होतंय, मग थोडं वेगळं काहीतरी पाहावं. त्या दृष्टीने हा चालू अभंग निवडला. आपल्याला थोडकी मुडकी सेवा त्याच्यावरती करायची. बाबांनी गोड चाल म्हटली. महाराज मला गायन काही जमत नाही बरं, सांभाळून घ्या. त्या दृष्टीनं सांगतोय गोड चाल गायली. खऱ्या अर्थानं पाहिलं गायक वादक ही माणसं भेटणंच खूप अवघड आहे. इथं प्रत्येकाच्या पुढं माईक ठेवला तरी कमी बरोबर आहे की नाही. पेटी मास्तर बाबा आपल्याच गावातले सगळे गावची. वा असं इतकी गोड संगत असली, इतकी गोड साथ असली ना महाराज, कार्यक्रम करायला सुद्धा आनंद येत राहतो. नाही तर कधी कधी असं होतं, कोरोनाची आली होती का विठाला दत्तात्रय नाम नित्य जपे जो निष्काम, तया नाही द्वैत भाव दृष्टी दिसे गुरुराव. प्रस्तुत प्राप्त स्थळी जो अभंग निवडलाय, या अभंगाच्या माध्यमातून जर विचार करायचा ठरला तर नाथ महाराज आपल्या समोर सरळ सरळ भाव ठेवतात, सरळ सरळ आपल्याला सांगतात. या अभंगाच्या माध्यमातून नामाचं महत्व आपल्याला पटवून देतात. सरळ सरळ दत्तप्रभूच्या नामामध्ये काय ताकद आहे आणि त्या नामानं आपल्या जीवनात बदल कोणता घडतो याचं विशदीकरण महाराज या अभंगाच्या माध्यमातून सरळ सरळ आपल्याला समजावं या भाषेत. त्या दत्तप्रभूंचं नाव आपण घेतलं तर आपल्या जीवनात पहिला बदल होतो. आपल्या जीवनामध्ये द्वैत शिल्लक राहत नाही. आपल्या जीवनामध्ये द्वैत शिल्लकच राहत नाही. महाराज आपण जर परमार्थ करत असू, आपण जर भगवान परमात्म्याची जर भक्ती करत असू आणि आपल्या जीवनात जर द्वैत असेल तर आपण संप्रदाय त्याला मान्यताच देत नाही. ज्ञानोबरायने काय गोड म्हटलंय, द्वैताचे बंधन न बाधिते द्वैताचे बंधन, न बाधिते द्वैताचे बंधन, न बाधिते द्वैताचे बंधन. हे स्वनाम नदी साधन द्वैताचे बंधन, न बाधिते द्वैताचे बंधन. द्वैताचं बंधन संप्रदायात चालत, द्वैत संप्रदाय मान्यता देत. द्वैत जर आपल्या जवळ असेल तर आपण परमार्थात प्रगती करू शकत नाही. हा ते द्वैत गेलं पाहिजे. ते द्वैत जर जवळ असेल ना, आपण किती कीर्तन ऐकली, किती कथा ऐकल्या, कितीही नामस्मरण केलं तरी तो भगवान परमात्मा आपल्या जवळ येऊ शकत किती पण. तया कैचे कीर्तन घडेल नामी, तया कैसे कीर्तन घडेल नामी, तया कैसे कीर्तन घडेल नामी. द्वैताची जाणणी गुरुविना ज्ञान, द्वैताची जाणणी गुरुविना ज्ञान. तया कैसे कीर्तन घडेल नामी. द्वैताची
झाली झाडणी झाली नाही, गुरु विन ज्ञान आले. दया कैचे कीर्तन घडेल नामी, त्याला कीर्तनाचा लपलाभ होऊ शकत नाही. किती कीर्तन ऐका तुम्ही, तुमच्या जीवनात येऊन तुम्ही दररोज कीर्तन ऐकले, पण तुमच्या जीवनात जर द्वैत शिल्लक असेल तर उपयोग होणार. तुमच्याकडे बोलती नाही का? मी काही वेगळा दिसू राहिलो का तुम्हाला? मला काय 2-4 डोळे 7-8 कान असं काही नाही ना? का थंडी वाजते तुम्हाला? जागतिक बँकेत टेन्शन? मग काहीच नाही, मग थोडं माना तरी डोलवा, मला कळल तरी तुम्ही जागे म्हणून. बरोबर आहे की नाही? ऐका, द्वैत आपल्या जीवनात शिल्लक नको. मग हे द्वैत गेलं पाहिजे. काय आलं पाहिजे? ज्ञानोबा राय खूप गोड सांगतात महाराज. अद्वैत कुसरी विरळा जाणे, अद्वैत कुसळे विराजाने, अद्वैत कुसळे एक हरी द्वैत नाम दुरे, एक नाम हरी द्वैत नाम दुरे, अद्वैत कुसळे विराजाने, एक नाम हरी द्वैत नाम दुरे, 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 अद्वैत कुसळे विराजाने, अद्वैत कुसळे विराजाने, हरि मुखे भाना, हरि मुखे भाना, हरि मुखे भाना, हरि मुखे भाना, अद्वैत कुसळे विराजाने, अद्वैत कुसळे विराजाने, हरि मुखे भाना, हरि मुखे भाना, हरि मुखे भाना, हरि मुखे भाना. एक नाम हरी. बोला, तुमच्यासाठी चालू आहे. हा, एक नाम द्वैत नाम. हा, मग काय होईल त्याने? अद्वैत कुसरी विरळा जाणे. हा, असं असलं की मग बरं वाटतं. नाही तर तुम्ही बोलले नाही ना, मग मी पण घरी निघून जाईल. बरोबर आहे की नाही? ऐका, ते द्वैत गेलं पाहिजे आपल्या जवळ, अद्वैत शिल्लक राहिलं असेल, राहिलं पाहिजे. आता तरी तुमच्या लक्षात आलं असेल, आमचे कीर्तनकार मंडळी उशिरा काय येत्या? ते हरिपाठाच्या अगोदर काय येते नाही? हरिपाठ पाठ नाही. यदा कदाचित जर कीर्तनकार मंडळी लवकर आली आणि आपण जर त्यांना म्हटलं महाराज घ्या ना विना, ते म्हणतात नको नको तुम्ही घ्या. महाराज अहो घ्या, कधीच्या नवस तुम्ही लवकर आले, घ्या विना. ते म्हणतात नको नको महाराज. महाराज तुमचा हरिपाठ पाठ नाही का? मग बिना हरिपाठच कीर्तन करतो मी. हरिपाठ पाठ आहे, पण मग पुढे ज्ञानोबा राहायला बोलवायचंय. विठाला खूप कमी लोकांना कळतं बरं. वस्तुस्थिती कळालं त्यांना धन्यवाद, ज्यांना नसल कळालं त्यांनी महाप्रसाद घेऊन जा. कारण आपल्याला बुद्धी कमी याचा विचार करायचा नाही. प्रसादे सर्व दुःखानां. हा, प्रसाद खाल्ला ना भगवान परमात्म्याचा, आपली बुद्धी वाढते हळूहळू. बरं ऐका, ते द्वैत गेलं पाहिजे आपल्या जवळ, अद्वैत शिल्लक राहिलं पाहिजे. तसं भक्ती करत असताना आपल्याला खूप नियम आहे महाराज. भक्ती करत असताना त्या परमात्म्याचं नामस्मरण करत असताना म्हणायला आपल्याला काही नियम नाही. सगळं सोपं आहे, सगळं सोपं आहे, खरं आहे. परंतु आपण काही नियम तरी बाळगले पाहिजे. संतांनी इतके नियम सांगितले, इतके नियम सांगितले, त्यातले काही 2-4 नियम मी तुम्हाला सांगतो थोडक्यात, एकदम थोडक्यात. सगळ्यात महत्वाचा नियम, भक्ती करायची आहे, त्या भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचंय, त्या देवावर विश्वास पाहिजे. विश्वास नसेल तर उपयोग हा उपयोग नाही. करावा जतन आपुला विश्वास, करावा जतन आपुला विश्वास, जतन आपुला विश्वास, करावा जतन आपुला विश्वास. अंगाला रस आवडीचा, अंगाला रस आवडीचा, अंगाला रस आवडीचा.
सर्वात जतन आपुला विश्वास. अंगाला रस आवडीचा जर विश्वास असेल तरच अंगामध्ये आवडीचा रस प्राप्त होणार आहे, नाही तर होणार नाही. हे झालं देवाच्या विश्वासाच्या बाबतीत. देवावर विश्वास असून चालत नाही, त्याच्या नामावर सुद्धा विश्वास पाहिजे. राम नामे जी धरीला विश्वास, भव पाश तोडिले. राम नामे जी धरिला विश्वास, नामे घालविले. राम नामे जी धरीला विश्वास, भव पाश तोडिले. राम नामे जी धरिला विश्वास, भव पाश तोडिले. राम नामे जी धरिला विश्वास, भव पाश तोडिले. राम नामे जी धरिला विश्वास, भव पाश तोडिले. राम नामेची धरिला विश्वास, तेही भवपाश तोडिले. त्या भगवान परमात्म्याच्या नावावर विश्वास ठेवला तर आपल्याला भवबंधनाचं भवपाशाचं दुःख राहत नाही. भवसागरात आपण डुबून मरू का इथल्या इथं जाऊ याचं दुःख राहत नाही. आपण ते सर्व भवपाश तोडून जातो. फक्त कशावर? भगवान परमात्म्याच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवला, त्याच्या नावावरती विश्वास ठेवला. आपला त्याच्यावरती विश्वास आहे, त्याच्या नावावरती विश्वास आहे, पण अंतरीचा भाव जर शुद्ध नसेल तर उपयोग होईल. चित्त निर्मळ नसेल. तुका मन चित्त नाही निर्मळ, एवढी गोपाळ राहिले ते, एवढी गोपाळ राहिले ते, एवढी गोपाळ राहिले ते. तुका मने चित्त नाही रे निर्मळ, एवढी गोपाळ राहे ते, एवढी गोपाळ राहे ते, एवढी गोपाळ राहे ते. तुका मन चित्त करारे निर्मळ, एवढी गोपाळ राहे ते, एवढी गोपाळ राहे ते. तुका मने चित्त करारे निर्मळ, एवढी गोपाळ राहे ते, एवढी गोपाळ राहे ते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राये ते. ते निर्मळ चित्त असलं तर भगवान परमात्म्याचा वास होईल, नाही तर होणार नाही. नियमबद्ध झाले ना. बरं जाऊ दे. एक शेवटचा आपला शेवटचं सांगतो. सगळ्यात महत्वाचं आपल्या जवळ भेद नको. भेद असला तर अमंगळ आहे. वारकरी प्रमाणे तुम्ही खूप ऐकलेले. भेद जर जवळ शिल्लक असेल, भेद जर असेल ना, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय
भेद जवळ शिल्लक असला तर आपल्याला त्या परमात्म्याचं दर्शन घडू शकत नाही. म्हणून हे भेद गेला पाहिजे, द्वैत गेलं पाहिजे. याच्याकरता आपल्याला काय करावं लागेल श्री महाराज अभंगाच्या पहिल्या चरणाच्या माध्यमातून सांगतात. दत्तात्रय नाम, 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 दत्तात्रय नाम. नित्य जपे जो निष्काम, नित्य जपे जो निष्काम, तया नाही द्वैत भाव, तया नाही द्वैत भाव. नित्य जपे जो निष्काम, नित्य जपे तो निष्काम, तया नाही भेद भाव, तया नाही भेद भाव. दत्तात्रय नाम जपे जो निष्काम, दत्तात्रय नाम, दत्तात्रय नाम, दत्तात्रय नाम, दत्तात्रय नाम, दत्तात्रय नाम, दत्तात्रय नाम. नित्य जपे जो निष्काम, नित्य जपे जो निष्काम, तया नाही द्वैत भाव, तया नाही द्वैत भाव. नित्य जपे तो निष्काम, नित्य जपे तो निष्काम, तया नाही द्वैत भाव, तया नाही द्वैत भाव. निष्कामतेने त्या भगवान परमात्म्याचं नाव घेतो, त्याच्या जवळ द्वैत नावाची गोष्ट शिल्लक राहत नाही. आणि परमात्म्याच्या नावात एवढी शक्ती आहे का हो? त्या दत्तप्रभूच्या नावात एवढी शक्ती आहे? आम्हाला काहीतरी पुरावा द्या, आम्हाला पटवून द्या, आम्हाला काहीतरी कथा सांगा, आम्हाला काहीतरी पुरावा द्या तर आम्ही मानू. पुराव्याशिवाय आम्ही मानणार खरंच? ऐका मग पुरावा द्या. पुराणामध्ये वर्णन आलंय राजा सहस्रार्जुन. या राजा सहस्रार्जुनाचा जर विचार करायचा ठरला तर याला 1000 हात होते. किती? जाऊ द्या, आता सकाळ होईल मोजता मोजता. किती हात होते? 1000 हात होते. इतका बलाढ्य, इतका सामर्थ्यवान, इतका शक्तिवान तो राजा होता की त्यानं साक्षात नर्मदा मैयाचा प्रभाव अडवला होता. कुणी? राजा सहस्रार्जुन. ऐवत्य नगरीचा राजा होता तो. त्याचं दुसरं सामर्थ्य सांगतो. रावणाचं बळ किती हो? रावणानं इंद्राचं आसन काबीज केलं होतं. देवांवर विजय मिळवला होता. कुणी? 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण या सर्वांचा ज्ञाता होता. कोण? अशा रावणाला त्यानं बगलेत दाबलं होतं. कुणी? राजा सहस्रार्जुनानं. इतका महान पराक्रमी राजा, एवढं सामर्थ्य कस काय आलं? फक्त त्या दत्तप्रभूच्या नावानं आलं, नामस्मरण केल्यानं आलं. म्हणजे दत्तप्रभू आपल्याला ऐश्वर्य देतात. त्याच्या संपत्तीचा विचार खूप मोठा आलाय बरं. आपल्याला फक्त रावणाचीच माहिती, आपल्याला फक्त कुणाची माहिती आहे? रावण. एखाद्या संताची माहिती का? बरं जाऊ द्या, ज्यांचा आज अभंग घातलाय त्यांची माहिती का? ते जुन्या 5-7 वर्षापूर्वी पेट्रोल पंपावरती आपण जर पेट्रोल भरायला गेलो ना, पेट्रोलच्या साईडला त्या बॅरिगेटला बादल्या अटकवलेल्या राहायच्या. कशासाठी? जुने लोक तंबाखू खायचे. ते पेट्रोल पंपावरती घाण होऊ नये
म्हणून पिचकारी मारण्यासारखी साठी काय राहायच्या पिकदाणे पिकदाण्या. अशा नाथ बाबाची इड सोन्याच्या 14 पिकदाण्या होत्या. किती? 24 कॅरेट सोन्याच्या. बादल्या कशाला होत्या कळतंय ना कशासाठी होत्या? हा आपल्याला हे सुद्धा माहिती नाही महाराज. आपण रावणाची रावणा इतकी संपत्ती. अरे काय रावणा इतकी आपल्या संतांची संपत्ती ही कोणालाच माहिती नाही महाराज. ते उगीच आता का बरं माहिती झालं माहिती की ते अमृतनाथ महाराज अमृतजी जोशी महाराज अमृताश्रम स्वामी त्यांची रील्स व्हायरल झाली म्हणून लोकांना माहित झालं. नाही हे फक्त काही क्वचित कीर्तन करायला माहिती होतं त्यांच्या संपत्तीच्या बाबतीत. आपल्याला जाऊ दे तिकडे संपत्ती का जायचंच नाही. सगळ्यांची संपत्ती वाढली. काय का विचार करायचा ठरला. इतका महान बलाढ्य राजा एवढं सगळं सामर्थ्य फक्त कोणामुळं झालं? दत्तप्रभूमुळं. दत्तप्रभूचं तो सतत चिंतन करायचा सतत नामस्मरण करायचा. त्याला ऐश्वर प्राप्त झालं बळ प्राप्त झालं. एवढंच नाही मोक्ष सुद्धा प्राप्त झाला. त्यानं तप केलं महाराज. तप केलं त्या तपावरती भगवान दत्तात्रय स्वामी प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यानंतर त्याला वर मागण्यासाठी सांगितला. तर त्या राजानं वर काय मागितलं असेल आपल्यासारखं का 10-12 गाड्या 2-4 बंगली 5-6 बायका ते तेव्हाच सांगतो ना मी आताच नाही. आपल्यासारखं नाही महाराज. ज्या अर्थी दत्तप्रभूची कृपा होती त्या अर्थी त्याची बुद्धी सुद्धा शुद्ध होती. मागताना त्यानं मागितलं महाराज दत्तप्रभू तुम्ही माझ्यावर प्रसन्न आहे. या जीवामध्ये या मृत्यू तलावरती या पृथ्वीशय्येवरती जो जो जन्माला आला तो एक ना एक दिवस जाणार आहे. एक ना एक दिवस त्याला जायचंय. त्या पद्धतीने मी जाणार आहे. भगवान परमात्म्याला जरी जन्म घ्यावे लागले त्याला सुद्धा जावं लागलं तेव्हा मी कुठे. त्यामुळे मला काय अमर बिमर व्हायचं नाही. मला काय अमर होण्याची इच्छा नाही. माझी एकच इच्छा आहे जेव्हा केव्हा मला मरण प्राप्त होईल ते भगवंताच्या हातून प्राप्त व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी भगवान विष्णूनं परशुराम अवतारात त्याला मोक्ष दिला. कुणाला? राजा सहस्रार्जुनाला. कशामुळे प्राप्त झालंय सगळं? दत्तप्रभू. तुम्ही म्हणशाल एकच देवता पालन पोषण संगोपन संहार एवढे खाते कस काय सांभाळणार? बरोबर आहे की नाही? नाही का आपल्या शास्त्रामध्ये पंचायतनं सांगितली जातात. देव पंचायतनं माहिती ना 5 मुख्य देवता आहे. यांची जर उपासना केली तर लवकर फलद्रूप होते लवकर फल प्राप्त करून देते. पहिलं दैवत आहे गणपती. दुसरं भगवान शंकर. तिसरं पार्वती उमा सती अनंत नाव आहे तिला. चौथं दैवत आहे महाविष्णू. 5वं सूर्य. या 5 जणांची जर उपासना केली तर आपल्याला ती लवकर फल प्राप्त करून देते. आणि तुम्ही जर मन लावून कीर्तन ऐकत असाल तुमच्या लक्षात येईल यातले 2 मुख्य देव हे दत्तप्रभूंच्या ठाई आहे. भगवान शंकर आणि भगवान विष्णू. आणि या दोघांच्या माध्यमातून या सृष्टीची उत्पत्ती ज्यानं केली ब्रह्मदेव. हे सुद्धा कुठं आहे? मग एकाच ठिकाणी जर तिन्ही खाते असतील तर आपल्याला काय टेन्शन आहे महाराज? बरोबर आहे की नाही? तुम्हाला कळत आहे ना का पट्टी बदलून घेऊ आणखीन? हा तेच तर मला असं वाटत राहिलं माझं डोक्याच्या वरून चाललं का काय नाही ना. ऐका तसे गुणी श्रोते तुम्ही ऐका. इतकं सामर्थ्य प्राप्त झालं इतकं सामर्थ्य प्राप्त झालं मोक्ष प्राप्त झाला. आता आपल्या जीवनामध्ये दुसरं काही शिल्लकच राहिलं नाही. दुसरं काही शिल्लकच राहिलं नाही ना. त्या भगवान परमात्म्याच्या नावानं राजा सहस्रार्जुन तरुण गेला. बरं सगळं मानतात दत्तप्रभूंना कोणी मानत नाही अशातला भाग नाही. पटवून देतो. नाथपंथाचा विचार करा. नाथपंथातले दत्तप्रभूंना गुरु मानतात. शाक्त परंपरेचा विचार करा. शाक्त परंपरा म्हणजे देवीची उपासना करणारी हे दत्तप्रभूंना गुरु मानतात. महानुभाव पंथाचा विचार करा. त्यांनी सुद्धा एकमुखी दत्तप्रभूच्या अवताराचा काय केलंय? आत्मसात केलेलं आहे. नवे नवे तर स्वीकार केलेला आहे. आणखीन वारकरी संप्रदायाचा विचार घ्या. वारकरी संप्रदाय सगळ्यांना मान्यता देतो महाराज. वाईट सोडलं
वारकरी संप्रदाय द्वैत नावाची गोष्टच नाही. हा देव वेगळा तो देव वेगळा ते तर चालतच नाही. सर्वांच्या ठाई एकच आहे. एकच तत्व सर्वांच्या ठिकाणी शिल्लक आहे असं वारकरी संप्रदायाचं मानणं आहे. जाऊ द्या, प्रत्येकाचे प्रमाण सुद्धा सांगल मी. नाथ बाबांचा आजचा अभंग आहे. आज ज्या नाथ महाराजांचा अभंग आहे हा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने शांतीचं प्रतीक ज्यांना आपण मानतो त्या नाथ बाबांनी दत्त प्रभूंची या दत्त भक्तीची गंगा पुढे प्रवाहित केलेली आहे. सगळ्यात जास्त नाथ महाराजांनी प्रवाहित केली. नाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी महाराज हे दत्त प्रभूंचे परम शिष्य होते. या जनार्दन स्वामी महाराजांचे 3 शिष्य, एक जनी जनार्दन, एक राम जनार्दन, तिसरे एका जनार्दन. 3च शिष्य. तिघांचे लेख नाही सांगतो मी, रचनाही सांगून जातो. एक जनी जनार्दन, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु. आपण फक्त म्हणत आलो पण कोणाचं आहे आपल्याला नाही माहिती. हे कोणाचं आहे? जनी जनार्दन. दुसरी रचना रामा जनार्दन, प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्मांची केले राम जनार्दने, चरणी मस्तक ठेविले आरती नर राजा, महाकैवल्याचा सेवतीचा गुणगान, आरती नर राजा, महाकैवल्याचा सेवतीचा गुणगान, अनुवेदन माझा आरती नर राजा. आरती ज्ञान राजा कोणाची रचना आहे? रामा जनार्दन. आणि आपण दत्त प्रभूंची जी आरती म्हणतो ती एकनाथ महाराज. एका जनार्दनी श्री दत्त ध्यान आहे ना, पण म्हणता ना तुम्ही? नाही तुम्ही प्रमाण सांगायचं. तुम्ही म्हणताल हा म्हणतो म्हणता हा संप्रदायाचा. अहो महाराज तुम्ही एकनाथ महाराजांचं सांगताय. एकनाथ महाराजांकडे गुरु परंपरा आहे म्हणून ते म्हणत असतील. मग तुम्ही तुकोबरायांना आम्ही जास्त मानतो. आम्हाला तुकोबरायाचे अभंग ऐकायची सवय. तुकोबरायाने एखादा अभंग दत्तप्रभूंविषयी लिहिला असेल तर आम्ही मान्यता देऊ. काही माणसं थोडे वेगळे याचे राहतात ना, म्हणजे त्यांचे विचार कसे असतात. नाही भाऊ या माणसानं सांगितलं तर आपण ऐकू, काम तर करू, पण यानं सांगितलं तर करू. मग त्या पद्धतीनं जर विचार केला मग तुकोबरायाने एखादं प्रमाण लिहायला पाहिजे ना. तुम्ही जर मन लावून कीर्तन ऐकत असाल ना तुमच्या लक्षात येईल. मी नमनात एक अभंग म्हणून गेलो. 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6 3 शिरे 6 हात, 3 शिरे 6, तया माझे दंडवत, 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 तया माझे दंडवत. तीन शिरे सात, तीन शिरे सात,
आता ज्ञानोबरायचं ऐकणार आहे. आता आम्हाला तुकोबरा ऐकायचं नाही, हे तुम्ही आधीच सांगून जायले. आम्हाला ज्ञानोबरा ऐकायचे. ज्ञानोबरा ऐकायचे तुम्हाला? ज्ञानोबरायचं वचन सांगू का? तुम्ही म्हणत असले तर सांगतो. पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारे मुद्रा लावणी खेचरी प्राणायामी बैसला. हा असं सगळं आहे आपल्याकडे. ज्ञान गोदावरीचे तीरी वा वा. साधन केले पंचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी, दत्तात्रय योगिया. ज्ञान गोदावरीचे तीरी स्नान केले पंचाळेश्वरी, ज्ञानदेवाचे अंतरी, दत्तात्रय योगिया. आणखीन एखाद्या संताचं प्रमाण सांग. बस झालं, आपलं गणित ठरलेलं आहे. हळूहळू ढाळे ढाळे केतुले नाही एक वेळे, आणि एका पाकिटात काय काय कळे विठाला. आपण एका पाकिटात एका कार्यक्रमात एवढं ज्ञान समाजापर्यंत पोहोचू देत नाही. काही राखून ठेवावं लागतं. तसं काही नाही, विनोदाचा भाग सांगितलं बरं. ऐका, इतकं सगळं आहे त्या दत्तप्रभूच्या नावामध्ये, इतकी ताकद आहे. मग इतकं सगळं जर सांगताय, फक्त एका लाभासाठी सांगत असतील का? फक्त द्वैत जावं म्हणून सांगत असतील? नाही, तर आपल्या जीवनामध्ये आणखीन एक महत्वाचा लाभ प्राप्त होतो. तो अलभ्य लाभ आहे. मी म्हणतो प्रत्येक जीवा करता तोच महत्वाचा लाभ आहे. कोणता आहे त्याच विशदीकरण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. तया नाही द्वैत जात आणि आपल्याला तो भगवान परमात्मा दिसू लागतो. हा, इतकं भारी आहे. तो भगवान परमात्मा दिसू लागतो. तो भगवान परमात्मा दिसू लागला की आपल्या जीवनातले सगळे दुःख जातात महाराज.
आपल्या जीवनात कोणतंच दुःख शिल्लक राहत नाही. आणि त्या भगवान परमात्म्याला जर पाहायचं ठरलं मग असं विशिष्ट स्थान आहे का? एखादं विशिष्ट स्थान आहे का? त्या भगवान परमात्म्याला आपल्याला पाहायचंय, त्या भगवान परमात्म्याला आपल्याला विचार करायचा आहे, त्याच्या दृष्टीने आपल्याला प्रवास करायचा आहे. का हो महाराज, तो जर भगवान परमात्मा इतका सामर्थ्यवान आहे, इतकी त्याच्यामध्ये ताकद आहे, फक्त एवढे दोनच लाभ होतात का? फक्त 2 लाभ होतात. 2 लाभासाठी आम्ही नाम घ्यायला तयार नाही महाराज. आम्हाला आणखीन फायदे असतील तर सांगा, नाही तर मग पुढं चला. पुढच्या घरी फायदे असतील तेच सांगा, तोट्याचा अजिबात सांगू नका. 1 आणि 2 याच्यासाठी, एका खळ्यासाठी मशीन आणायला परवडत नाही महाराज. बरोबर आहे की नाही? काहीतरी जास्त सांगा तर आम्हाला बरं पडतं. का हो महाराज? मग त्या भगवान परमात्म्याचं आम्ही नाव घेतो. त्या भगवान परमात्म्याचं नाव घेताना जर आम्ही काही विचार करतो की आम्हाला फक्त द्वैत गेलं पाहिजे, आम्हाला तो भगवान परमात्मा दिसला पाहिजे, पण जर आमच्या जीवनामध्ये अनंत भीती आहे, आनंद आमच्या जीवनामध्ये कष्ट आहे, अनंत दुःख आहे, हे सगळं कशानं घालवायचे? कशानं घालवायचे? काही असेल ना, त्या भगवान परमात्म्याला पाहिलं की आपलं दुःख जातं. त्याला आपण पाहतोय ना, आता पाहायला लागलो. बरं लक्षात ठेवा आपण कुठपर्यंत. इतकाच लाभ होतो का महाराज? दृष्टी दिसे गुरुराव, तया नाही द्वैत भाव. म्हणजे द्वैत निघून जातो, दृष्टीला तो भगवान परमात्मा दिसू लागतो. एवढ्या साध्या सोप्या 2 गोष्टींसाठी आम्ही भगवान परमात्म्याचं नाव घेणार नाही आणि काहीतरी सांगा. मग त्या दृष्टीने विचार केला, त्या भगवान परमात्म्याला आता आपण पाहायला लागलो. मग पाहता पाहता जर त्या भगवान परमात्म्याला विशिष्ट स्थानी पाहायचं असेल तर असं कसं काय जमेल? त्याला त्याचं नाव घेताना आम्हाला 2रा लाभ पाहिजे, 3रा लाभ पाहिजे, 4था लाभ पाहिजे. एक स्कीम आल्यावर आमचं कुठं जमत असतं का? लाडके बहिणीचा एका हप्त्यात आमचं होत नाही महाराज. 3-3 हजार पाहिजे आता, 4.5. बरोबर आहे की नाही? ज्या म्हणत होत्या ना आम्हाला फॉर्म भरायचा नाही, त्यांनी तर डबल भरले महाराज. त्यांना वाटलं 2 ठिकाणी आले तर बरोबर होईल, काहींची एकही गेले नाही. बरोबर आहे की नाही? आपल्याला तिकडं जायचं नाही, विनोदाचा भाग सांगितलं. बरं ऐका, त्या भगवान परमात्म्याचं नाव घेताना आपल्याला काय होतं महाराज? काहीतरी लाभ आणखीन प्राप्त होत असेल ना. तर त्या ठिकाणी एका ठिकाणी वर्णन आलंय की भगवान परमात्म्याचं जर नाव घेतलं तर आपल्याला काळाची भीती राहत नाही. काळाची भीती राहत. मग कोणत्या परमात्म्याचं? दत्तप्रभूचं नामाचं तुम्ही सांगताय, पण ज्याचं तुम्ही अनंत वर्षापासून चिंतन करत आल्या त्या भगवान परमात्म्याचं काय? त्याचं एखादं प्रमाण सांगा. तुम्ही म्हणता आम्ही कोणाला वेगळं मानत नाही, पण तुम्ही पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दृष्टीनं काहीतरी सांगा. त्या दृष्टीने काहीतरी विचार करा, काहीतरी सांगा. तो हा देवांचाही देव, बळी काळाचा देव, काय कळी काळाचा देव, काय कळी काळाचा देव. तो देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव, काय कळी काळाचा भेव, काय कळी काळाचा. तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव, तो हा देवाचाही देव. बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. तो हा देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. तो हा देवाचाही देव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव, बळिया माझा पंढरीराव. परमात्म्याचं नाव घेतलं. मी एकाच याच्यात दोन्ही सांगितले बरं, कोणता देव आणि काय होतं ते दोन्ही एकाच प्रमाणात बसवले. तो हा देवांचाही देव कोणता? बळिया माझा पंढरीराव, काय कळी काळाचा भेव. त्याचं नाव घेतलं का आपल्याला काळी काळाची भीती राहत नाही. मला एक सांगा, काळ कधी कुणावरती चालून येईल सांगता येतं? आजच्या कीर्तनातला पहिला छोटा दृष्टांत सांगतो, अगदी छोटा आहे. 2 जण एका खोलीतून बाहेर पडली.
ठिकाण होतं पत्ते खेळण्याची कार्यशाळा. कळालं? बरं झालं, पुढं कळलं. दोघं जण प्यायली आणि त्या खोलीतून बाहेर पडली. लाकडी बांधकाम जुन्या काळात. आता हे यांना नाही कळायचं, जे आमच्यासारखे धोत्रावर त्यांनाच माहिती आता जुन्या काळात काय काय. तर लाकडी बांधकाम, त्या दांड्या राहायच्या ना जुन्या, त्या दांड्यावरती दोन उंदर खेळत होते. खेळता खेळता एक उंदीर पडला आणि ते ज्या खोलीतून गेले होते का त्या खोलीत त्यांनी ते 2 ग्लास दोघांचे ठेवले होते. तो त्या ग्लास मध्ये पडला. आता पिणार आहे ना, त्याच्यात थोडी शिल्लक ठेवली होती. काय ठेवली होती, कशासाठी ठेवली होती आपल्याला संशोधन करायचं नाही. ज्याला खूपच वाटत असेल त्यानं घरी गेले हो करा. ऐका, तो उंदीर त्याच्यामध्ये पडला आणि उंदीर पडल्यानंतर त्यानं आता ज्या पद्धतीनं माणूस एकदा संसारात पडला ना, जसा संसार करावाच लागतो. कोण? हे एका बोक्यानं पाहिलं, शेजारूनच चाललं होतं ते. त्यानं विचार केला, नक्की उंदराच्या डोक्यात, हा तुम्हाला समज, नक्कीच थोडा तरी. हा, मग ते जवळ गेलं, त्या उंदराला विचारलं, का रे तू या ग्लास मध्ये काय करतोय? तर उंदीर म्हटल्यावर गप बसावा ना, समोर बोका आहे. तू म्हणतो, तू मला काही विचारू नको, तुला पण खलास करून टाकेल, संपवून टाकेल. कोण? हा, जागे तू. कोण म्हणताय? हा. तो बोका म्हटला, अरे मान्य, तुम्हाला संपवून टाकशील, पण तुला आधी या ग्लासच्या बाहेर यावं लागेल. जरी त्यानं थोडी घेतली होती तरी त्याचं डोकं ठिकाण्यावर होतं महाराज. म्हटलं, अरे तुझं म्हणणं खरंय बरं, बाहेर यावं लागल. एक काम कर, आपण दोघं इथे करू, अर्धा वर्ष तू पाय, अर्धे वर्ष मी घेतो. म्हणजे मला बाहेर काढ, मग आपण पुढचं पुढे ठरवू. दोघांची युती झाली. त्या मांजरानं, त्या बोक्यानं त्या उंदराला अलगत उचललं आणि अलगत ठेवलं. तर आतापर्यंत उंदीर बाहेर आला, दृष्टांत संपला. काळ नावाचा बोका या जीव नावाच्या उंदराला कधी घेऊन जाईल सांगता येतं? काळाची ये मुडी पडेला बाजेवा, काळाची ये मुडी पडेला बाजेवा, काळाची ये मुडी पडेला बाजेवा, काळाची ये मुडी पडेला बाजेवा. सोडविन तेव्हा माय बाप, सोडविन तेव्हा माय बाप, काळाची ये मुडी पडेल बाजेवा, काळाची ये मुडी पडेल बाजेवा. सोडविन माय बाप, सोडविन तेव्हा माय बाप, काळाची ये मुडी पडेल बाजेवा, काळाची ये मुडी पडेल बाजेवा. असा हा काळ आपल्याला कधी घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून मरणाआधी सावध झालं पाहिजे. काय केलं पाहिजे? मरणाआधी स्मरण केलं पाहिजे. मरणाआधी सावध व्हारे. आपुले हा, आपुली आपण करा सोडून अंतकाळीचे नाही कोणी. हा, अशा अनेक प्रमाणे आपल्याला वर्ष साधायला ऐकायला भेटतात ना महाराज, बरोबर आहे की नाही? फक्त ऐकायलाच भेटतात, आपण आत्मसात काहीच करत नाही ना. धन्य. ऐका, असा काळ आपल्याला भीतो महाराज. कशानं? नामस्मरणानं. बरं जाऊ द्या महाराज, काळाची भीती झाली आता, तो आपल्याला दिसायलाही लागला, पण दिसून फायदा काय? दिसल्यावर फायदा काय हे सांगा. दिसला आम्हाला आता दोन फायदे कळाले, पण दिसून फायदा काय? आम्ही त्याला आत्मसात केलं, दिसेपर्यंत आलो आम्ही. दिसून फायदा काय? ऐका, त्याला पाहिलं का आपल्याला सुख प्राप्त होतं. त्याला पाहिलं का सुख प्राप्त होतं. एवढंच काय, त्याचे चरण पाहिले तरी सुख प्राप्त होतं. आपल्या जीवनात सगळं दुःख निघून जातं महाराज. त्याला बघितलं ना, आपल्या जीवनात किती मोठं दुःख असो, सगळं दुःख निघून जातं. कशानं? फक्त त्याचे चरण पाहिले तरी.
छोटा दृष्टांत सांगतो. मला एक सांगा, इथून पंढरपूर किती हो? 350. 350 किलोमीटर. एसटीने जायचं ठरलं तर किती टाइम लागतो? 8 घंटे. 8 तास, 9 तास, 10 तास. आपल्या काय बापात जातोय? 10 घ्या ना. बरोबर आहे की नाही? ऐका, इथून एसटीत आपण बसलो, वारीचा काळ, एसटीत बसलो, 10 तासाचा प्रवास करून पंढरपूर मध्ये गेलो, धर्मशाळेमध्ये बॅगा ठेवल्या, दर्शन बारीला लागलो. दर्शन बारीला लागल्यानंतर आपली सर्वसाधारण कल्पना आहे, कमीत कमी दर्शन बारीला लागलेला माणूस हा किती तासानं बाहेर येतो? कमीत कमी जे गेले त्यांनीच सांगा. घरी बसून उंटावरून शाळा नाही वळायची. हा, 20 तास कमीत कमी. मी सांगतो, पंढरपूरच्या दर्शन बारीत लागणारा माणूस हुशार नसला चालल, चॅप्टर पाहिजे त्याला, कोपराचा वापर करता आला पाहिजे. आपुले आपण हा, हे प्रमाण असे कसे तुम्हाला फिट बसताय ना. ऐका महाराज, कधी कधी या लोकांची क्यू येते महाराज. वय 45, आधार कार्ड 65. का? तिकीट तर फुल काढा. आपण तर नाही कळालं. तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगून जातो बरं का, दृष्टांतात छोट अभ्यासाचं महत्वाचं सांगून जातो. विनोद आहे ना, विनोद, जे विनोद करण्याचे सुद्धा प्रकार आहे. विनोद कुसुमांजली नावाचा ग्रंथ आहे. 264 प्रकारे माणसाला हसवावं कसं. किती प्रकार आहे? किती? 264 प्रकार. माणसाला हसवायचं कसं. काही शब्द खंडित करून हसवल्या जातं, काही अर्धवाक्य करून हसवल्या जातं, काही वाक्य पूर्ण करून हसवल्या जातं. तरी आज कीर्तनामध्ये कमरे कालचे विनोद जागा घ्यायला लागले. शोकांतिक आहे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. आपण आपला संप्रदाय सांभाळला पाहिजे. अभ्यासाची गोष्ट आहे. माणसाला हसवायचे 264 प्रकार असून सुद्धा 265वा निर्माण करावा लागला लोकांना. बरोबर आहे की नाही? आपल्याला तिकडे जायचं नाही. त्या दृष्टीने जर विचार केला आपण, त्या लोकांची क्यू येते. मी हे सांगत होतो, कोणत्या? 45 वाले. ते तिथं 4:45ला काकडा म्हणतात. न सांगता तुम्हा कळो येते विश्वंभर परिहारते न लगे. म्हणजे याला याचं अर्ध तिकीट सोडून भगवान परमात्म्याला सगळं कळतं. तुम्हाला कळतंय ना? पण माझं ऐका, दर्शन बारीला लागलो आपण, हळूहळू त्या नामदेव पायरीपर्यंत आलो. नामदेव पायरीपर्यंत आता कसं आहे, 20 तास जरी आपल्याला दर्शनाला लागले असते तर 20 मिनिटं सुद्धा घेऊन चालणार नाही. 2 मिनिटातच उरकावं लागणार आहे. वेळे अभावी. ऐका, पटकन आपण पांडुरंगाच्या त्या गाभाऱ्यामध्ये, मुख्य गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. पांडुरंगासमोर गेलो. पांडुरंगासमोर गेल्यानंतर आपण त्या पांडुरंगाच्या पायावरती डोकं ठेवणार. मागे एक काळे कपडे घातलेला माणूस असतो. काय म्हणतात त्याच्याकडं? त्याला काय म्हणतात आपल्याकडं? सिक्युरिटी गार्ड. तो आपल्या पाठीवर थाप मारली. त्यानं, का हो तुम्ही मानोरीचे का? येवल्यातली मानोरीचे? आपण म्हटलं हाव मानोरीचे बुवा. इतक्या लांबून आले? 350 किलोमीटर वरून. 20 तास दर्शन बारीचा इतका व्याप. 20 तासापासून दर्शन बारी, 10 तास तुम्हाला यायला लागले. 30 तासापासून तुम्ही किती कष्ट घेताय. एक काम करा, तुम्ही 20 मिनिटं दर्शन घ्या. म्हणतो ना तो? खरं सांग, म्हणतो की नाही? नाही म्हणत. तुम्ही भांडकुदळ असा खरंच ना. आम्हाला म्हणतो महाराज, जवळचा असो की परका असो, 20 किलोमीटर वरून या की 200 किलोमीटर वरून या, 30 किलोमीटर वरून या की 300 किलोमीटर वरून या, तो सिक्युरिटी गार्ड एका क्षणात पांडुरंगाच्या समोर आपल्या बाजूला करतो की नाही? पण त्या परमात्म्याचे चरण पाहिले, आपला 10 तासाचा एसटीचा थकवा, 20 तासाचा आपला दर्शन बारीचा थकवा एका क्षणात निघून जातो की नाही? मग दुःख जाय सर्व माझे, मग दुःख जाय सर्व माझे, मग दुःख जाय सर्व माझे, मग दुःख जाय. तुका म्हणे तुझा देखलिया पाय, तुका म्हणे
जाय सर्व माझे मग दुःख जाय सर्व माझे दुःख म्हणे दुःख जैत जाय मग दुःख जाय सर्व माझे मग दुःख जाय सर्व माझे तुका म्हणे तुझे करिया पाय मग दुःख जाय सर्व माझे मग दुःख जाय सर्व माझे आपण कशावरून पाहतो एवढं सगळं कोणत्या शब्दावरून दृष्टी दिसे हा त्याला पाहून उपयोग काय कळाला ना तुम्हाला आणखीन सांगू काही बरं जाऊ दे आता हे खूप झालं ना आपल्याला 5 चरण सोडवायची ऐका त्याला पाहिलं का आपलं दुःख जातं त्याला पाहिलं का आपल्याला सुख प्राप्त होतं महाराज मग तो असा एखाद्या विशिष्ट ठिकाणी दिसतो का आपल्याला फक्त पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्याला दिसायला लागला तो फक्त पंढरीतच दिसतो का कधी सांगतो मी ऐका त्याचं नामस्मरण निष्कामतेनं केलं आपल्या जवळचं द्वैत गेलं आणि तो परमात्मा आपल्याला दिसायला लागल्यानंतरची गोष्ट चालू आहे बरं हे लक्षात ठेवा नाही तर तुम्ही म्हणशाल राजच्या बाबानं काय सांगितलं काय कळालं नाही आम्हाला बरोबर ऐका आपण कधीच भगवान परमात्मा दिसायला लागल्यानंतरचे विषय मग तो असा विशिष्ट ठिकाणी दिसतो का त्याला पाहायचं ठरलं आपण पंढरपूरला जायचं का मग ऐका एवढं नाही तो कशा पद्धतीनं कुठं कुठं दिसतो देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना परी देव नटला नाना तो भगवान परमात्मा आपल्याला सर्वत्र दिसू लागतो कसा दिसू लागतो कुठं कुठं दिसू लागतो याचं विशदीकरण महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात करतात दत्त विन नाही स्थान दत्त विन नाही स्थान दत्त विन नाही स्थान दत्त विन नाही स्थान
दत्ताविन नाही स्थान स्थान दत्त रूप जनीवन याला समर्पक प्रमाण सरळ सांगतो. विठ्ठल विस्तारला जनी विठ्ठल विस्तारला मनी सप्त हे पाताळ भरवणी. आलं लक्षात? विठ्ठल परमात्मा तो दत्त प्रभू जर विचार केला, या दोन्हींच्या ठाईंचा जर विचार केला तर हे सर्वत्र पसरलेले आहे, सर्वत्र आहे. त्यांचं एक थोडक्यात गीतेच्या माध्यमातून मी सांगतो की भगवान परमात्मा सर्वव्यापी कसा आहे. यदादित्यगतम तेजो जगद भासयते किल यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामयकम्. यदादित्यं तेजो मामयकम् यदाग्निं तेजो मामयकम् यदा चंद्रम तेजो मामयकम् अखिलं जगतं भासयते तत्तेजो मामयकम्. या जगात पडणारं अग्नीचं तेज माझं आहे, सूर्याचं तेज माझं आहे, चंद्राचं तेज माझं आहे. या जगतामध्ये जे सर्वांना भासवणारं पसवणारं जे काही सगळं तेज आहे ते सगळं तेज कुणाचं आहे? असं भगवान परमात्म्याचं म्हणणं आहे बरं गीते. सरळ सरळ सांगितलं. तो सर्वव्यापी सर्व स्थानांमध्ये कसं आहे. वेळ संपलेली, 2च मिनिटं शिल्लक राहिले, एकच राहिला आता. पण घाबरू नका, 5 मिनिटं मी एक्स्ट्रा घेतो बरं मागून तुमच्याकडून. कारण लेट तसं 15 मिनिटं घ्यायला पाहिजे, कारण आपली वेळ ठरलेली किती 7 ते 9, 7:15 पंचपदी चालू झाली, बरोबर आहे की? हा, मग मी निदान 15 मिनिटं तरी 9:15 तरी वाजवले पाहिजे, पण वाजवणार नाही, घाबरू नका. ऐका, त्या भगवान परमात्मा तो सर्वव्यापी कसा आहे सांगितलं ना. पण त्या पुढच्या चरणामध्ये उत्तरार्धात जनवन शब्द आलेला आहे. मग जनवन कस काय? म्हणजे तुमच्यातही तोच आहे, माझ्यातही तोच आहे. काही लोकांना पटत. सरळ सांगतो, थोडक्यात एक छोटा दृष्टांत सांगतो, धावता सांगतो. तुम्हाला माहिती आहे का, ते लग्नात एक पद्धत आहे. आधी का सांगतोय ते सांगतो, नाही तर वेदांत सांगायला गेलं ना लोकांच्या डोक्यावरून जातं महाराज. आम्ही पाठाला असताना कुरेकर बाबा असं सांगायचे, समाजाला जर एखादी रुची पटवून द्यायची असेल वेदातली, तुम्हाला विचारसागरातला एखादा विषय पटवून द्यायचा असेल, तर तुम्ही सांगताना त्यांना त्यांच्या जीवनातलं आणि आवडीचा विषय जर सांगितला तर लवकर फिट बस. तुमच्या जीवनातलं सांगतो. आपल्याकडे एक पद्धती लग्नामध्ये, ते रुखवात देण्याची पद्धत आहे का नाही? तुम्हाला विचारतोय कारण माझं झालेलं नाही म्हणून. ज्या दिवशी माझं होईल त्या दिवशी माझी मी सांगत आहे. देते का नाही? आमच्याकडे देतात भाऊ. नसल देत तर चालू करून घ्या. ते साखरेचा घोडा, साखरेचं मांजर, साखरेचा कुत्रा देतात ना? देतात की नाही? देतात ना. ऐका, असंच एका ठिकाणी एका दाम्पत्याचं लग्न झालं. त्यांना अशा आपल्या परिचित महाराज मंडळींना, आता जसं गोकुळ महाराजांचं झालं की ते आम्हाला कसे आमंत्रण देतील. असाच दत्त जयंतीचा काळ, या काळात आता भरपूर तारखा आहे लग्नाचे, बरोबर आहे की नाही? त्या काळात काही जायला जमलं नाही म्हणून ते महाराज मंडळी 5-6 दिवसाने त्याला घरी भेटायला गेली. घरी भेटायला गेल्यानंतर आता त्या मालकानं धावतं सांगतोय बरं, रंगवायला टाइम नाही. ऐका, त्या मालकानं काय केलं, त्यांना बसण्यासाठी आसन दिलं. आसन दिल्यानंतर ते सर्व महाराज मंडळी विराजमान झाले. विराजमान झाल्यानंतर त्यांनी गप्पा सुरू केल्या. मालकानं आतमध्ये आपल्या पत्नीला आवाज दिला, ऐकलं का? आपले पूर्व परिचित काही महाराज मंडळी आले. एक 7-8 कप चहा टाक. तर जुना काळ सांगतोय महाराज, जुना काळ सांगतोय, लक्ष देत आहे ना? आपले पूर्व परिचित काही महाराज मंडळी आलेत. एक 5-7 कप चहा टाक. चहा ती हजर जबाबी होती महाराज. तिने आवाज दिला, अहो चहा करायला काही हरकत नाही, पण लग्नाच्या गडबडीमध्ये साखर केव्हा संपली माझ्या लक्षातच आलं. साखर केव्हा संपली? चहा शक्य नाही. तू म्हटला, अगं एवढं कशाला त्याचं टेन्शन घ्यायचं, काय काम आहे? तो कुत्रा टाक. महाराज मंडळीने आपल्या माळीला हात लावला. महाराज, ती म्हटली, एका कुत्र्यामध्ये एवढ्या सगळ्या महाराज मंडळींच भागणार? तो म्हटला, अगं त्याच्याही पलीकडे जा, ती मांजर पण टाक ना. महाराज मंडळी म्हटले, अहो आम्ही 2-2 तुळशीच्या माळी घातल्या,
सहा 8 वर्ष आळंदीत काढली, कीर्तनकार म्हणून मिरवतो आणि तुम्ही अशी भाषा वापरताय, आम्ही चहा घ्यावा की न घ्यावा? ते म्हटले, ते मालक ते म्हटले, महाराज घाबरू नका, ती मांजर तो कुत्रा दोन्ही साखरेचे. सिद्धांत सांगतो. मला एक सांगा, मांजरीची मार्जार योनी, कुत्र्याची श्वान योनी, दोघांना प्रत्यय वेगवेगळे लागतात. ती स्त्रीलिंगी, कुत्र पुल्लिंगी. दोघांचा विचार केला, दोघांचे आकार वेगळे, दोघांचे विचार वेगळे, दोघांचे चेहरे वेगळे, दोघांचे रंग वेगळे, पण पाण्यात टाकल्यानंतर दोघांची गोडी एक. बरोबर आहे की नाही? मला एक सांगा, आपल्या सगळ्यांचे आकार सारखे आहे का? नाही. काही कपडे घालून 1 क्विंटल 35 किलो, काही 2 माणसं उभे राहिले तरी तेवढी भरती नाही. बरोबर आहे की नाही? मला एक सांगा, आपल्या सगळ्यांचे चेहरे सारखे? चेहरे सारखे? तरी महाराज यांचं विशेष मानावं लागल. ते बाळ जन्माला आलं का 12व्या दिवशी एक काहीतरी कार्यक्रम असतो. काय राहत? बारस राहत. आम्ही भाजनाला जातोय, आम्हाला माहिती. तुम्ही बारी पाची कुठून शब्द आणले? तुम्ही क्लास लावा आमच्याकडे थोडे, ऐका इकडे लक्ष द्या. बारशाला आपण जातो. बारशाला गेल्यानंतर एक पद्धत आहे, महिला मंडळ. आम्ही भाजनाला जातो म्हणून आम्हाला चांगलं माहिती आहे. ते बाळ जे राहतं ना, ते असं मस्त एका मखमली कापडात गुंडाळलेलं असतं, हातपाय त्याचे असे बांधलेले असतात. बरोबर आहे की नाही? असतात की नाही? बरोबर आहे की नाही? मी खोटं बोलत नाही ना? ऐका, ते बांधलेलं असतं. आणि एक पद्धत आहे, त्या मुलीच्या आईनं ते बाळ उचलायचं प्रत्येकीच्या हातात. बरोबर आहे की नाही? आहे की नाही? त्या सुनेच्या सासरवरून जी मंडळी आलेली असते ना, प्रत्येक जण त्या हातात घेत, प्रत्येक जण पाहत. आता त्या मुलाची त्वचा म्हणजे लोण्यापेक्षाही मऊ. बरोबर आहे की नाही? मान्य आहे की नाही? नुकतंच आता 12 दिवस झाले त्याला जन्माला येऊन. बरोबर आहे की नाही? लोण्यापेक्षाही मऊ. आणि आपल्या बाईचा हात म्हणजे सांगू सांगू आता थंडी चालू आहे ना. विटकर माहिती का? त्याच्याही पलीकडे जाऊ का? बरं जाऊ दे, इथपर्यंतच राहतो. नाही तर मला अजून घरी जायचंय. त्या मला इकडेच धरतील. म्हणशील काय म्हणत होता रे? तुमच्या नातवाच्या वयाचा आहे बरं मी. ऐका, त्या बायांची पद्धत, त्याला हातात घेतलं, तो हात त्याच्या चेहऱ्यावरून फिरवला. ते रडायला लागतं. बाई किती दिवसाची भेटली नव्हते, ते रडायला लागलं का? बघा मी आलं तर रडायला लागले. इतके दिवस कुठे गेली होती म्हणत. अरे त्याला अजून वाचा आलेली नाही. ते एकच म्हणत राहत, तू सोड मला एकदाच. बरोबर आहे की नाही? मान्य आहे की नाही तुम्हाला? एकदाच सोडतो. आपलं महाराज आपलं त्याला धरावं नाजूक लागतं. काही काही बायांचं धरणं अवघड राहतं. त्याला असं कवटाळ्यागत धरताय. बरोबर आहे की नाही? आता तेही सांगत नाही. मग इतकं त्याला त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवणार, ते रडतय. आणि बायांचा मध्येच विषय निघतो. बरं, अरे बाप, काय गोरपान आहे महाराज, काय गोरपान आहे. याचं की नाही नाक आहे ना, याच्या सांगा कुणासारखं आहे? याच्या बापासारखं आहे. याचे की नाही डोळे याच्या आत्यासारखे बरं, बारीक डोळे. याचा चेहरा आहे ना, चेहरा याच्या आजोबा सारखा आहे बरं. ती सून विचार करते, बाळाला जन्म मी दिलाय, सगळं यांच्याच खानदानाचं कसं काय निघून राहिलं. बरोबर आहे की नाही? हा, ज्यांनी हा अनुभव घेतला ते बरोबर मान आठवला होता. हे बाकीच्यांना दिसायचं, मला दिसतंय. ऐका, एवढं सगळं असून सुद्धा आपले चेहरे सारखे का? सारखे का? तरी आपण म्हणतो काकासारखं दिसत. सारखे आपले विचार सारखे का? पण ऐका, थोडं मागे जातो.
एका रेड्याच्या पाठीवरती आसूड मारावा आणि माऊली ज्ञानोबारायांच्या पाठीवरती वळ उमठावे. ज्ञानोबारायांचं उत्तर आहे की तो जरी रेडा असला आणि मी जरी मनुष्य योनीत असलो तर आमच्यामध्ये नांदणार निज तत्व हे एक आहे. त्याच पद्धतीनं आपण जरी वेगवेगळे असलो, आपले आकार वेगळे असले, आपले चेहरे वेगळे असले, आपण वेगवेगळ्या पद्धतीनं जरी जीवन जगत असलो तरी तुमच्यात आणि माझ्यात जे निज तत्व आहे ते मागचा दृष्टांत आठवा, लक्षात येईल. मार्जार योनी, श्वान योनी, आकार वेगळे, पद्धती वेगळ्या, खाणं वेगळं, दिसणं वेगळं, पण पाण्यात टाकल्यानंतर गोडवा सारखाच. त्याच पद्धतीनं आपण जर आपले आकार वेगळे, विचार वेगळे, सगळं वेगळं, पण आपल्यात असलेला निज तत्व आणि त्या परमात्म्यात असणारं निज तत्व हे एकच. ही भावना ज्या वेळेस आपल्याला जागृत होती त्यावेळेस ते सर्वत्र दिसायला लागतं. तो भगवान परमात्मा आपल्याला सर्वत्र दिसू लागतो आणि त्याच्या माध्यमातून तो भगवान परमात्मा एकदा सर्वत्र दिसायला लागला की आपण त्याच ध्यानी मनी सर्वत्र त्याच चिंतन करतो. त्याच्याशिवाय आपल्या जीवनामध्ये दुसरं कामच राहत नाही. आणि शेवटच्या चरणामध्ये असा असणारा जो भगवान परमात्मा आहे त्या परमात्म्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणाच्या एका जनार्दने दत्त एका जनार्दने परमात्म्याचं नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. मग आता एकदाच आपण घेऊन विठोबा विठोबा रघुमाय
कुमार हो बार कुमार हो बार कुमार बुक्का लावा बुक्का हो बार घुमाई हो बार घुमाई हो बार घुमाई हो बार घुमाई हो बार कुमार हो बार कुमार जय हो बार कुमार हो बार कुमार जय हो बार भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय नाथ महाराज की जय नाथ महाराज की जय हनुमान की जय हो बार कुमाई हो दत्तात्रय नाम नित्य जपे जो निष्काम तया नाही द्वैत भाव दृष्टी दिसे गुरु राव. या नाथ महाराजांच्या अभंगावरती तोडकं मोडकं चिंतन करण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं पाहिलं तर आजचा हा महान पर्वणीचा दिवस आहे. या दिवसावरती दत्तप्रभूंचं चिंतन झालं पाहिजे. पण सकाळी तुम्हाला दत्तप्रभूंच्या चिंतनासाठी एक विशेष कीर्तन आयोजन केलंय. बरोबर आहे की नाही? माहिती ना सगळ्यांना? उद्या सकाळी 10 ते 12 आहे का? 9 ते 11? 10 ते 12. हा, उद्या सकाळी तुम्हाला दत्तप्रभूंचं पूर्ण चरित्र ऐकायचंय म्हणून मी फक्त स्पर्श केला. बरोबर आहे की नाही? कसं आहे, आपल्या वाट्याला जेवढं आहे तेवढंच खावा माणसाने. चतकुर असली तर चतकुरच खावा. बरोबर आहे की नाही? जास्त ओढण्याच्या मागं पडू नये. त्या दृष्टीने झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करू. भगवान दत्तात्रयाचं आपण 1 मिनिट आजच्या दृष्टीनं 1 मिनिट भजन घेऊ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा शेवट झालाय, समारोप झालाय, संपवायचं. 1च मिनिट फक्त तुमचा घेतो. कीर्तनावरलंय. कीर्तनाविषयी आता काहीच बोलणार नाही, नाव सुद्धा घेणार नाही. पण 2 मिनिटं माझे ऐका. शेवट फक्त जाताना काही गोष्टी सांगतो, तेवढ्या लक्षात घ्या. देव देश धर्म नीतिमत्ता या 4 गोष्टी टिकवण्याचं काम करा. देव टिकला देश टिकेल, देश टिकला धर्म टिकेल, आणि नीतिमत्ता टिकली तर या 3ही गोष्टी टिकतील. आलं लक्षात? नीतिमत्ता जर शुद्ध राहिली तर या 3 गोष्टी टिकतील. म्हणून देव देश धर्म नीतिमत्ता या गोष्टी टिकवण्याचं काम करा. देवाच्या माध्यमातून आपण आहे, देशाच्या माध्यमातून आपण आहे, आणि धर्माच्या माध्यमातून आपण आहे. धर्मासाठी कार्य करा, धर्मासाठी तत्पर राहा. आज आपल्या धर्मावरती किती ग्लानी येते आणि धर्माचं काय होतंय हे मी सांगणे इतपत मी मोठा नाही, पण एक धर्माच्या दृष्टीने जागरूकता म्हणून मला स्पर्श करणं गरजेचं. आज तुम्ही विचार करा, आपल्याला नवीन नवीन बांगलादेश तर आपला अजून झालेला नाही. बरोबर आहे की नाही?
नवनवीन दररोज काहीतरी ऐकायला भेटतं. कुठंतरी काहीतरी आहे, कुठंतरी कुणावर तरी अत्याचार आहे, कुठंतरी आपल्या हिंदूंना मारहाण केली जाते. आपल्या जवळ पिंपळगाव बसवंतला आता घटना घडली, बरोबर आहे की नाही? कशावरून घडली माहितीये का? कशावरून घडली? फक्त पोस्ट टाकल्यामुळं घाली. फक्त व्हॉट्सअपला स्टेटस ठेवलं. कशा विरोधात? धर्माचं होतं आपल्या. त्या धर्माच्या विरोधात जाऊन आपण कार्य करू नये एवढीच माझी विनंती. आपला माणूस एखादा जर आपल्या पद्धतीने वागत असेल आणि दुसरा माणूस जर आपल्याला त्रास देत असेल ना, तर आपल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहायला शिका. महाराज तुम्हाला एक सांगतो, आपला भाऊ किती कठीण असू द्या, किती वाईट असू द्या, पण ज्या वेळेस आपण मरणाच्या दारात असतो ना, त्यावेळेस तो दवाखान्याच्या 17 वेळेस पायऱ्या तोच चढतो. जो भाऊ आपल्याला एक वेळेस मारायला टपलेला असतो का, तोच भाऊ सांगतोय. त्यामुळे आपला धर्म आपल्याला कधी तारून नेणार आहे. आणि आपल्या धर्मापासूनच इतर आहे. आपल्यापासून सगळ्यांची उत्पत्ती झालेली, त्यांचा नाश झाला तर काही नाही, पण आपला धर्म गेला तर जगातला सनातन धर्म संपून जातो. जगातला आपला हिंदू धर्म संपला, जगातली संस्कृती नाहीशी होती. आणि संस्कृती जोपर्यंत आपल्याकडे शिल्लक आहे तोपर्यंत आपल्याला कोणीच धक्का लावू शकत नाही. म्हणून आपलं आपण जगायला शिका. मुलींच्या दृष्टीने एक गोष्ट सांगू, तुम्ही सगळ्या माझ्या बहिणी ताईंनो, एकच गोष्ट सांगतो फक्त. हा मोबाईल आहे ना, हा मोबाईल आहे. मला एक सांगा, हा मोबाईल 1.5 लाखाचा आहे. हा असा चांगला दिसतो की असा? काय सांगायचं कळालं? 1.5 लाखाचा मोबाईल आहे. आपण का कव्हर लावतो त्याला? 1.5 लाख पडून जाऊ नये. आलं का लक्षात? 1.5 लाखाच्या गोष्टीला जर आपण कव्हर लावून वापरतो तर आपला हा अनमोल किमतीचा देह आहे. मला काय सांगायचंय तुमच्या परफेक्ट लक्षात आलंय. मला काय रील्स बनवून व्हायरल करायच्या, मला आपल्या धर्माची जागृती करायची. मला एवढंच सांगायचंय की त्या दृष्टीने प्रवास करा. अंगभर कपडे घाला. ज्या एक काळ असा होता महाराज, कपडे काढले म्हणून महाभारत झालं होतं. कपडे काढले म्हणून महाभारत झालं होतं. आत्ताचा काळ असा आहे, कपडे घालायला लावले तर महाभारत होत नाही. सत्य डोळ्याला पाहिलेली परिस्थिती आहे. आपण एखाद्याला म्हणा, महाराज आपल्या घरी महाराज आले, ताई असं फिरू नको. महाराजला आपल्याच घरी यायचं होतं. ऐकलेलं आहे मी म्हणून सांगतोय. कोणाचं असं ऐकून सांगत नाही, मी स्वतः पाहिलेलं आहे. मी मुंबई सारख्या ठिकाणी भरपूर कार्यक्रम केले. उद्या मी तिकडच आहे. आता इथून जाऊन मला लगेच तसंच सरळ मुंबईला जायचंय. उद्या मी त्याच परिसरात आहे. विचार करा, जर आज आपल्या धर्माची परिस्थिती अशी असेल तर अजून 10 वर्षानं काय होईल? काय होईल? आणि हे सगळं प्रकरण कशामुळे घडतंय माहिती? फक्त कपडा. तुम्ही चांगला विचार करा, चांगला विचार करा. आणखीन मी खालच्या पातळीलाही जाऊन सांगू शकतो, पण तुम्ही मला फक्त वेगळे भेटा. व्यासपीठ असंच असावं, फक्त व्याख्यानाचं असावं, मग तुम्ही आपलं बोलणं ऐकावं. कीर्तनाचं व्यासपीठ आहे, त्या दृष्टीने आम्हाला बंध नाही. संस्थेच्या दृष्टीने विचार केला इतकं मी बोलू शकत नाही. फक्त धर्माच्या दृष्टीने जागरूक राहणं आपलं काम आहे. झालेली सेवा भगवान दत्तात्रयाच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी नतमस्तक होतो. काही चुकलं असेल तर माझं मला परत करा. जे बरोबर असेल ते घेऊन जाण्याचा नक्कीच प्रयत्न करा. चुकलं असेल तर मी मोठी गाडी आणलेली आहे, मी सगळं गाठोडं बांधून येईल, घाबरू नका. शाली भरपूर गोळा झाले, अजून 2-3 येतील, पण गणमन करणार नाही. ऐका, लक्षात येतंय ना? त्या दृष्टीने सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली